जे पंढरपूरच्या देवस्थानचे विश्वस्त त्या ठिकाणी आहेत यांच्या हस्ते व प्रसिद्ध उद्योजक तथा चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर नॅचरल शुगर सन्माननीय श्री डी भोंडे साहेब, लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय अभिमन्यू पवार साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय शेखरतात्या सोनवणे करण्यात आलेली आहे। नव्या सगळे माझे बंधू भगिनी शेतकरी मित्रांनो, बंधू भगिनी आणि पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी, खरं म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या मध्यांतरापासून ते संपूर्ण सप्टेंबर महिना आपल्या भागामध्ये प्रचंड पाऊस झाला। प्रचंड म्हणजे इतका पाऊस झाला की मागच्या 50 वर्षामध्ये पाऊस झाला नाही, इतका पाऊस झाला। उदाहरण द्यायचं असेल तर आपलं जे धरण आहे मोठीचं तावरचा प्रकल्प, त्या प्रकल्पाला पूर्ण होऊन 44 वर्ष झाली। आतापर्यंत एकदाही तो 50% पुढे भरला नाही। यावेळेस ओव्हरफ्लो झाला, म्हणजे गेल्या किमान 44-50 वर्षामध्ये कधीही पाऊस झाला नाही, इतका पाऊस या निमित्तानं झाला। सुदैवानं तशी जीवितहानी काही झाली नाही। वीज पडून आपल्या एक शेतकरी भगिनी सांगवीच्या त्या गेल्या, त्या कुटुंबाला पण मी भेट दिली। नागरसोग्याचा एक आपला बांधव येत असताना डबक्यात पडून वाहून या ठिकाणी गेला। हे 2 घटना घडल्या। उदगीरला काही घटना घडली असेल, पण इतक्या अतिवृष्टीमध्ये सुदैवानं ईश्वराच्या कृपेनं म्हणावी तितकी म्हणजे काही जीवितहानी झाल्यामुळं मी देवाचे आभार उपकार मानतो। पण पशुहानी बऱ्यापैकी झाली। कोणाची गाय गेली, कोणाची म्हैस गेली, कोणाचा बैल गेला, कोणाच्या शेळ्या गेल्या, लहान वासरं गेली। आणि एकूणच आपण अतिवृष्टीचा आढावा घेत असताना मतदारसंघामध्ये किमान 47-48 गावांचा मी दौरा केला माझ्या सहकार्यांच्या सह। तर अनेक गोष्टी समोर आल्या। मांजरा काठ असेल, तेरणा काठ असेल, हे दुजडीपूर्ण आहे। नदीने आपला प्रवाह बदलला, जो मूळ प्रवाह आहे तो सोडून नदी दुसऱ्या शेतामध्ये घुसली। आणि आपण बघतो कोकळगाव नदी हत्तरगा भाग पूर्णपणे पाण्यामध्ये, तिकडे आवराचा भाग, इकडे शिवनी बुसणी या भागामध्ये कवठाला पूर्ण जमीन पाण्यामध्ये, तोंडुळी तसंच, इकडे आमची बामणी असेल, मदनसुरी असेल, धानोरा असेल, ही सगळी गावं पाण्यानं तुटून भरलेली। म्हणजे भागामध्ये इकडे पाणीच पाणी। येळणूर असेल, 500 मीटर किलोमीटर पाणी तिच्या प्रवाहाच्या दोन्ही साईड। असा अकरा रूप कधी बघायला मिळालं नव्हतं। आणि तिकडे जनावर तिकडच, इकडचे माणसं इकडच, जनावरांना पाण्यात कुणाला खायला देता येईना, कुणाला पाणी पाहता येईना, दातावर दात धरून जनावर बसले, काही जनावर वाहून गेली। एका शेतकऱ्याचं दुःख तर खूप वाईट आहे, म्हैस वाहून गेली। रेडकू गोट्यामध्ये होता, रेडकू राहिला। आमच्या घरी 2 लहान लेकरं आहेत, मुलं आहेत। आम्ही एक टायमाचं दूध घरी बाजारात विकायचो, एक टायमाचं लेकरांना प्यायला द्यायचो। रेडकाला लेकरांना, रेडकाला दूध तुटलं, लेकराला दूध तुटलं, म्हैस वाहून गेली। 17-80 हजार म्हैस आणली होती, ती वाहून गेली। आणि आपण देणार किती पैसे सरकार? मी एटीएमला फोन करून विचारला, ते म्हणजे आपण 37,500 देतो। आणि मग 37,500 होतं काय? 17-80 हजाराची म्हैस तेवढ्या येणार कशी? दिवाळी समोर आहे,
मग दिवाळी समोर आहे म्हणल्यानंतर केशरी काय करतो, हे लेख आले जावा येणार 500 करून पार करणार. म्हैस बी गेली, दूध पण गेलं, सगळंच गेलं. अशीच कथा दुसऱ्या शेतकऱ्याची. त्यात 2 बैल होती, एक बैल वाहून गेला, एक बैल राहिला. दुसरा बैल घेता येते, बैला पोचता येत नाही, हा कुठं अडून निघणार. हा एक बैल गेल्यानंतर शेती पडीत पडणार. आणि एकूण मग मी जसं आता अविनाश तोडेने सांगितलं की मी आढावा घेतला पूर्ण दोन्ही मतदारसंघाच्या अधिकाऱ्यांसोबत. आणि आढावा घेताना असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे, काही ठिकाणी शेळ्या गेल्यात, वासरं वाहून गेले, काही ठिकाणी कोंबड्या पण गेलेल्या आहेत, काही ठिकाणी घरं पडलेत, भिंती पडल्यात, माळावर पडलंय. सरकारच्या बाजूने तर आम्ही लढतोच आहे. ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस सरकार तर करणारच आहे, पण माझं मन विळत होतं. सरकारची जी आकडेवारी आहे, सरकारचे देणारा आहे, ते तर ठरलेलंच आहे. सरकारचं कामच आहे, सरकार मायबाप आहे. की म्हणलं यार असं झालेलं आहे, तुम्ही पहिले पैशावाले लोक, तुम्ही पैसे दिले पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना. त्याने म्हणजे किती लागतील, लोक लागतील तिला मग आकडेवारी माहित नव्हती मला. कारण आढावा चालू होता, मी यांना सूचना केली होती की किती माणसं गेले, किती बैल गेली, किती गाया गेल्या, किती वासरं गेली, किती शेळ्या गेल्या, हे आढावा घ्यायचा चालला होता आमची. तर सर तुम्हाला किती का लागणार, मी 1 कोटी रुपये देतो. आता मी यांना विचारलं, हे साहेब 4-5 कोटीचा हिशोब जाईल घरी. मी म्हणलं पासून फोन केला, आता कसं करायचं, मी घोषणा तर केली. ते म्हणले भाऊ काय होईल ते होईल, पुन्हा उडगी रात्री बोलले आपण, पुन्हा काय आहेत आपल्याकडे भरपूर आमचं नाही, पण तशी अजून गरज पडली नाही, तुमच्याकडे येणार नाही. साधारण 1.25 कोटी 1.5 कोटीच्या आसपास सगळा हा मेळ बसतोय. त्यानंतर पुन्हा भाज्यावर फोन येऊ लागले, बाधा काळमता इकडच्या भागातील, पुन्हा आमचे शेठजी कोपरकर सर मला इकडे बी जात नाही. तालुका आपला आहे, मतदारसंघ जरी नसला तालुका तुमचा आहे. मला फोन, अविनाश तोडेंना फोन, तहसीलदाराला फोन, साहेबाला सांगा मतदारसंघ बघू नका म्हणा, तालुका बघा म्हणा. आणि राष्ट्र आहे, तालुका माझा आहे म्हणून पुन्हा संपूर्ण तालुका आपण घेतला. मग बाधा पण आलं, उजनीचं अर्ध सगळं पण आलं. आणि आता आकडा वाढायची शक्यता, ठीक आहे, वाढत ते वाढत. अजून कुणाला भीक मागू, पण तुम्हाला कॅम्प्युटर जाणार नाही गॅरंटी तुम्हाला. मुंबईला बऱ्यापैकी चलते आपल्याला, काय अडचण नाही. त्यामुळे मी सीएम साहेबांना सांगितलं, साहेब मी घोषणा केली आहे, पण मला अर्थ नाही, तुम्ही मदत करावं, लागायला ते लागायला मदत करतो म्हणजे काय काळजी. किती लागते सांग, माझ्याकडे पडून देतो. कारण महाराजांनी 1 कोटी रुपये दिले, महाराज पण आर्थिक अजून 50 घेऊ. पण खऱ्या अर्थानं मी आवाहन केले, माझा व्हिडिओ व्हायरल झाला. मी काय म्हटलंय, पत्रकार बंधू सगळे आलेले, मला लगेच दत्ताचा फोन, असा मी काय केला, सरकारच्या बरोबरीनं. म्हणजे हो सरकारच्या बरोबरीनं. माझा उद्देश त्याच्यामध्ये एकच आहे दत्ता भाऊ, की गायीला गाय आली पाहिजे. आता माझा आव्हान शेतकऱ्यांना आहे, सरकारचे पैसे आलेत, आपले आता चेक वाटप करणार आहे आपण, पण शक्तीवर सांगतो, गाय गेली तरी गाय घ्यायची, म्हैस गेली तरी म्हैस घ्यायची, जसा बैल गेला तरी बैल घ्यायचा, शेती करायची. इकडं तिकडं लेख आला, जावई आला, पोराची ट्युशन फीस आहे, अजिबात लागणार नाही, पुन्हा मदत करायला माझ्याकडे यायचं नाही. आणि मी त्या गावातल्या कार्यकर्त्यांना सूचना करतो, त्या क्षेत्राने बैल घेतलं का, म्हैस घेतल्या का, आता सगळं तुम्हाला उघडं होणारच आहे.
फोटो काढून मला पाठवायचा, बरोबर म्हणाला ना? उद्देश आपला काय? बरोबर काका, उद्देश काय आपला? शेतकरी उभा राहिला पाहिजे. शेतकरी जावाई नाही, शेतकरी. त्यामुळे माझी विनंती सगळ्या आहे शेतकऱ्यांना, ज्यांना ज्यांना याचा लाभ मिळतोय. शेळी गेली आहे तर शेळी घेतली पाहिजे. मग कोंबडी गेली तर कोंबडीला कोंबडी घेतली पाहिजे. मग मी 100 रुपये सरकारचे, 100 रुपये माझे असं म्हटलेलं आहे. मला एका शेतकऱ्याने फोन केला, आमच्या कार्यकर्त्याने, का मी नाव नाही सांगणार, साहेब मला 100 रुपये कोंबडी येत नाही. म्हणजे खवडा येत मला माहिती नाही, खात नसतं मला माहिती नाही. साहेब बॉयलर येते 100ला, गावरान येत नाही. गावरान जोडला 300-400 रुपयाला, म्हणजे 500 रुपये. सरकारी 100, आमचे 500. पण कोंबडा घेतो, कोंबडी घ्या, कोंबडा घेऊन कापूस खाऊ नका. कोंबडा जरी गेला असला तरी कोंबडी घ्या, मग त्याचे अंडे येणार, मग त्याची पिल्ला होणार. बरोबर आहे ना शेठजी? जमताय का? शेतीला बी जमत. सर राजकुमार अडसुळे, यांना 2 लाखाचा हा धनादेश या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द केला जातो. ही मदत 64,000ची या ठिकाणी 2 बैलाची मदत, यांची म्हैस दगावली म्हणून त्यांना 37,500 रुपयाचा या ठिकाणी धनादेश देण्यात येतोय. यानंतर महादेववाडीचे श्री या ठिकाणी मदत या निमित्तानं होते. विश्वनाथ देवप्पा शिंदे